अर्थात सुरेश नवले यांच्या या आरोपांनी खरोखरच खळबळ उडाली आहे आणि यावर कदाचित स्वतः उद्धव ठाकरे यांना सुद्धा काही स्पष्टीकरण द्यावं लागेल। वळूयात पुढच्या एका बातमीकडे। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं होतं। त्यांनी असं म्हटलं की विरोधात गेल्यानंतर शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातली जनता जास्त प्रेम करते आणि शरद पवार यांनी राज्याचा एक दौरा केला की पुन्हा आम्ही सत्तेत येतो। पण याला महाराष्ट्रात नाही तर देशभरात काय झाडी काय हॉटेल यावरून चर्चेत असलेल्या शहाजी बापूंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शहाजी बापूंनी म्हटलंय की कितीही फिरा महाराष्ट्रात 50च्या वर काय जात नाही भाऊ। शहाजी बापूंचा शरद पवारांवर हल्ला बोल। राष्ट्रवादी 3-4 निवडणुका झाल्या 50 वर जायला तयार। सुप्रिया सुळेंच्या दाव्यावर शहाजी बापूंचा पलटवार। त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही। काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात। आपण महाराष्ट्र फिरला आणि देशभर फिरला। फिरण्या हा वेगळं राजकारण आहे। अजित पवारांना शहाजी बापूंचा सल्ला। भाषण ऐकाशिवाय आमच्या दादाला राहिलं नाही का? दादा विरोध पक्ष नेते झाले, ती कसं करायचं असं कळलं ना अजून। शिंदे समर्थक आमदार शहाजी बापू पाटलांनी शरद पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असं भाकीत शहाजी बापूंनी केलंय। तसंच त्यांनी शरद पवारांना एस काँग्रेसचीही आठवण करून दिली। एस काँग्रेस काढली आपण 50च खेळलो, राष्ट्रवादी काढली आपण 50च खेळलो। राष्ट्रवादी 3-4 निवडणुका झाल्या 50 वर जायला तयार नाही। त्या आराराबानं प्रदेशाध्यक्ष केलं कसतर 50-60 55-60ला पोचवलं। ती आराराबाची कला होती, हे आम्हाला क्रेडिट द्यावं लागेल। त्यामुळं आपण महाराष्ट्र फिरला आणि देशभर फिरला। शिंदे फडणवीस सरकार हे 15 वर्ष तर आता हलल असं मला वाटत नाही। खरं तर या राजकीय वादाला सुप्रिया सुळेंनी नुकतंच केलेल्या एका वक्तव्यामुळे तोंड फुटलं। विरोधात असताना शरद पवारांनी राज्याचा एक दौरा केला की ते सत्तेत येतात असा दावा सुप्रिया सुळेंनी केला होता। मात्र त्यांच्या या दाव्याची शहाजी बापूंनी खिल्ली उडवली आहे। तसंच त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही टीका केली आहे। आता इथून पुढं अजितदादाने आता ही 2 भाषण ऐका, पुन्हा ओशेच्या कॅसेट आणा, पुन्हा त्या महाराज आपली इंदुरकर महाराज भाषण ऐकाशिवाय आमच्या दादाला राहिलं नाही का? दादा विरोध पक्ष नेते झाले, ती कसं करायचं असं कळलं ना अजून। का तर दादा कायम खुर्चीवर सत्तेवर, ती जुळलंय दादाला, ही जुळलं ना आता। राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे समर्थक आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला। दोन्ही बाजूने एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत। तसंच दावे प्रतिदावेही केले जात आहेत। 2024च्या निवडणुकीला अद्याप बराच अवधी असला तरी त्यावरून आत्तापासूनच राजकारण रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे गटातले आणखीन एक आक्रमक चेहरा असलेले नेते म्हणजे गुलाबराव पाटील। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळेला शिवसैनिकांना संबोधित करताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आणि बोलता बोलता त्यांच्या खास स्टाईलनं म्हटलं, तेरा क्या होगा कालिया। एवढंच नाही तर सोनिया गांधी यांना त्यांनी भानुमती म्हटलं आणि काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला। 30 आमदार जेव्हा जाऊन सांगतायत की साहेब त्यांना वापस बोलवा, तेव्हा ते संजय राऊत नावाचं भूत निघालं। ते म्हणलं की बोले गुलाबराव, दिल तो तेरा चूहे जैसा है और शरीर तो शेर जैसा है। म्हणजे उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे, जायचं असेल तर जा। आता बसलाय मध्ये चेहरा क्या होगा कालिया, अशी परिस्थिती आहे। तुम्ही भानुमती सोनिया गांधीचं ऐकलं, तुम्ही शरद पवारांचं ऐकलं। आता प्रचार करताना फक्त माझी विनंती आहे की लोगोंचे फोटो लावा। इकडे आदर्श शरद पवार साहेब आणि इकडे आदर्श सोनिया गांधी आणि आदरणीय मध्ये उद्धव साहेब ठाकरे, आणि सांगा यांच्या आशीर्वादाने आमचं सरकार आलं होतं आणि यांच्या आशीर्वादाने आमचं सरकार गेलं। सगळा गेम जर कोणी आपला केला असेल, आपल्या उद्धव साहेबांचा गेम केला
काँग्रेस राष्ट्रवादीने केला. सोन्यासारखे माणसं सोडून दिले. आता म्हणतो याचा बदला करू, त्याचा बदला करू, याचे टोके काढू, त्याचे टोके काढू. या सगळ्या टीका करतानाच गुलाबराव पाटील यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला, आपल्या उद्धव ठाकरे यांना. आणि हे एकदा नाही, ते 2 वेळेला म्हणाले. अर्थात त्यांना काय सांगायचं होतं माहीत नाही. पण यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.